ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. तर आज आपण ना रव्यामध्ये आंब्याचा रस घालून अतिशय भन्नाट अशी रेसिपी करणार आहोत. आंब्याचा सीझन संपायच्या आत ना तुम्ही ही रेसिपी नक्कीच करा. व्हिडिओ संपल्यानंतर जरी म्हटलं ना तरीसुद्धा लगेच करू शकता आणि आठवड्यातून ना 1 ते 2 वेळा नक्कीच कराल. ही रेसिपी अजिबात शिल्लकसुद्धा राहणार नाही, इतकी जास्त अप्रतिम ही रेसिपी तयार होते. तर चला थोडाही वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. त्यासाठी ना इथे एक आपल्याला आंबा लागणार आहे. आता हा आंबा थोडासा मोठ्या साईजचा आहे ना, त्यामुळे मी एक घेतला आहे. तुमचा आंबा जर तुमच्याकडे जो आंबा आहे तो लहान साईजचे असतील ना, तर तुम्ही 2 आंबे घेतले त्याऐवजी तरी चालेल. आंबा छान पिकलेला असेल ना याची खात्री करून घ्या. म्हणजे तो अगदी छान असा गोड होतो आणि मग आपल्याला यामध्ये अजून जास्तीची साखर वगैरे घालावी लागत नाही. आता इथे बघा आंब्याच्या मी खापा करून घेतलेल्या आहेत आणि यातला जो गर आहे ना तो आपल्याला काढून घ्यायचा आहे. पाहू शकता अतिशय थंडावा देणारा असा हा पदार्थ करणार आहोत आपण. आता उन्हाळा चालू आहे. उन्हाळ्यामध्ये हा पदार्थ तुम्ही नक्कीच एकदा करून पहा. एकदा जर केला ना तर नक्कीच पुन्हा पुन्हा कराल, इतका जास्त अप्रतिम होतो. मोठ्यांपासून लहानांपासून सगळ्यांनाच आवडणारा आहे. त्यामुळे नक्कीच एकदा ही रेसिपी करून पहा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसुद्धा शेअर करा, म्हणजे ते सुद्धा या उन्हाळ्यामध्ये आंब्याच्या सीझनमध्ये हा पदार्थ नक्कीच करून खातील. आता बघा इथे आंब्याचा जो गर आहे ना तो सगळा इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते. इथे पाहू शकता आपला सगळा गर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून झालेला आहे. आता यामध्ये ना मी अगदी थोडीशी साखर घालणार आहे. चमच्याने मोजले तर एक 4 चमचे इतपत साखर आहे. आंबे जर खूप जास्त गोड असतील ना तर तुम्ही इतकी साखर घाला आणि जर थोडेफार आंबट असतील तर यापेक्षा थोडीशी जास्त साखर घातली ना तरी चालेल. इथे मी अर्धी वाटी दूध घेतलं आहे बघा. अर्ध्या वाटी दूधमधलं आहे ना इथे अगदी थोडंसं मी दूध घातलेलं आहे सुरुवातीला. नंतर आपल्याला किती दूध लागणार आहे ना हे सुद्धा सांगणार आहे. दूध घातल्यानंतर यामध्ये मी छान असं हे बारीक वाटून घेतलं आहे. जर आंब्याच्या गुठळ्या वगैरे राहिल्या असतील ना किंवा खापा वगैरे राहिल्या असतील ना तर तुम्ही परत त्या फिरून घेऊ शकता. अजिबातच तुम्हाला यामध्ये आंब्याच्या गाठी किंवा खापा वगैरे ठेवायच्या नाहीत. इथे पाहू शकता आपला घट्टसर असा रस निघून तयार झालेला आहे. आता इथे आपल्याला ना 1 वाटी बारीक रवा घ्यायचा आहे. रवा इथे आपल्याला कच्चाच वापरायचा आहे. भाजून वगैरे रव्याचा इथे मी वापर केलेला नाही आहे. कच्चाच रवा इथे मी वापरला आहे. जर तुमच्याकडे जो रवा असेल तो जाड असेल ना तर तुम्ही मिक्सरला एकदा फिरून घेतला तरी चालेल. आता इथे ना मी 1 वाटी बारीक रवा वापरलेला आहे, त्यामुळे मी मिक्सरला इथे फिरवलेला नाही आहे. आता या रव्यामध्ये ना आपल्याला जो आपण आंब्याचा रस करून घेतला होता ना तो घालणार आहोत. तुम्ही यापूर्वी कधी अशा पद्धतीने रव्यामध्ये आंबा घातलेला का? हे सुद्धा मला नक्कीच कमेंट करून सांगा. पण हा पदार्थ झाल्यानंतर ना तुम्हालासुद्धा आश्चर्य वाटेल की आपण रव्यामध्ये आंबा घालून इतका भन्नाट असा पदार्थ केला आहे. ही रेसिपी जर तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींसोबतसुद्धा शेअर केली ना तर त्यांनासुद्धा नक्कीच आवडणार आहे. कारण की हा पदार्थ असा आहे ना की सगळ्यांनाच आवडतो आणि सगळेच जण अगदी आवडीने खातात. आता इथे बघा आपण जो सगळा आंब्याचा रस आहे ना तो सगळा रव्यामध्ये घालून घेतला आहे आणि नंतर ना छान असा रव्यामध्ये हा आंब्याचा रस मिक्स करून घ्यायचा आहे. अतिशय व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे. अजिबातच रव्यामध्ये याच्या गुठळ्या वगैरे राहणार नाही ना याची काळजी घ्यायची आहे. त्यामुळे बघा अगदी व्हिडिओत दाखवते ना त्या पद्धतीने तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने आंब्याचा जो रस आहे ना रव्यामध्ये फेटून घ्या. आता इथे मी अर्ध्या वाटीला थोडंसं कमी तूप घेतलं आहे. जर तुम्ही 1 वाटी रवा घेत असाल ना तर त्याच्या अर्ध्या वाटीला थोडंसं कमी तूप घ्या. तुपाच्या ऐवजी तुम्ही तेलाचा सुद्धा वापर करू शकता. तूप इथे घेताना ना थोडंसं वितळून घ्या बघा आणि अगदी या पद्धतीने रव्यामध्ये अगदी छान असं तूप मिक्स करून घ्या. व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि थोडा जरी आवडला असेल ना तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करून घ्या. कारण की नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब हे खूप जास्त मोलाचं असतं. तसाच माझा हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या देशातून शहरातून पाहत आहात ना हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका. इथे मी 2 चमचे इतपत मिल्क पावडर घातलेली आहे, म्हणजे दूध पावडर. दूध पावडर घालणं अगदी ऑप्शनल आहे. तुम्हाला जर आवडत असेल तरच घाला किंवा जर तुम्ही नाही घातली ना तरी चालेल. अर्धा चमचा इथे मी वेलची पूड आणि सुंठ पूड अशी मिक्स करून घातलेली आहे. वेलची पूड आणि सुंठ पूडने ना अतिशय छान असा फ्लेवर येतो याला. त्यामुळे ना आवडत असेल तर आवर्जून घाला, कारण की अगदी भन्नाट अशी चव येते यामुळे याला. वेलची पूड घातल्यानंतर पुन्हा छान असं मिक्स केलेलं आहे आणि जे आपण सुरुवातीला अर्धी वाटी दूध घेतलं होतं ना त्यातलं थोडंसं दूध आपण आंब्याचा रस वाटताना घातलं होतं आणि थोडं थोडं दूध आपल्याला यामध्ये आता घालायचं आहे. बघा दूध घालताना ना एकदम मी ते दूध घातलेलं नाही, अगदी थोडं थोडं करून आपल्याला यामध्ये दूध घालायचं आहे.
आणि जसं लागेल ना तसं अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे. आणि जर परत घट्ट वाटलं की परत उरलेलं दूध इथे आपल्याला टाकायचं आहे. आता एकूण दूध इथे मला किती लागलं आहे ना ते सुद्धा मी पुढे सांगते. तर इथे बघा अजून थोडंसं मला घट्ट वाटत आहे ना, त्यामुळे इथे मी जे शिल्लक राहिलेलं दूध आहे ना ते सुद्धा सगळं ओतून घेतलेलं आहे. दूध ओतल्यानंतर छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे. एक 2 ते 3 मिनटं तरी आपल्याला हे छान असं फेटायचं आहे, म्हणजे अगदी बॅटर जे आहे ना ते अगदी फ्लफी होतं, फुगतं. इथे मी बॅटरची कन्सिस्टन्सी दाखवत आहे. पाहू शकता अगदी पातळसुद्धा नाही आणि अगदी जाडसरसुद्धा असं हे बॅटर झालेलं नाही. एकूण इथे ना मला अर्धी वाटी इतपत दूध लागलेलं आहे. जर तुम्ही 1 वाटी रवा घेत असाल ना तर त्यासाठी तुम्हाला अर्धी वाटी दूध पुरेसं आहे. कारण की इथे आपण पातळ होण्यासाठी आंब्याचा रस, तूप वगैरे सुद्धा घातलेला आहे ना. आता एका भांड्याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. तुम्ही तूपसुद्धा लावू शकता किंवा तेलसुद्धा लावू शकता. एखाद्या ब्रशने किंवा हाताने बघा अगदी या पद्धतीने कडेपर्यंत आपल्याला तूप किंवा तेल लावून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर कोणताही डबा वगैरे असेल किंवा एखादा केक टीन वगैरे असेल ना तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही हे तूप किंवा तेल लावू शकता. आणि थोडंसं यावरती मैदा घालायचा आहे आणि अगदी कोटिंग करून घ्यायचं आहे कडेपर्यंत बघा. यामुळे काय होतं, आपण जो आंब्याचा केक करणार आहोत ना तो अजिबातच खाली चिकटत नाही आणि अगदी सहज निघतो. तर इथे बघा अगदी व्यवस्थित असं याला मैद्याचं कोटिंग मी करून घेतलेलं आहे डब्याला. आणि आता बॅटरसुद्धा आपलं बऱ्यापैकी फुललेलं आहे, कारण की रवा घातला आहे त्यामुळे रवासुद्धा थोडा वेळ झाला ना की रवासुद्धा छान फुलला जातो. यामध्ये मी अर्धी पुडी इतपत इनो घातलेला आहे. तुमच्याकडे जर बेकिंग पावडर असेल ना तर तीसुद्धा इथे तुम्ही वापरू शकता. इनो छान ॲक्टिवेट होण्यासाठी यावरती मी अगदी थोडंसं म्हणजे चमचाभर इतपत दूध घातलेलं आहे आणि पुन्हा छान असं हे बॅटर मिक्स करून घेतलं आहे. इनो घातल्या घातल्या लगेच आपल्याला बॅटर मिक्स करायचं आहे, म्हणजे या बॅटरमध्ये ना अगदी छान असे बबल्स तयार होतात आणि जो आपला केक आहे ना तो अगदी जाळीदार होतो आणि खायलासुद्धा अगदी स्पॉन्जी मऊसूत होतो. बघा इनो घातल्यानंतर हे छान असं मी मिक्स करून घेतलं आहे. त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता हा गोडाचा पदार्थ आहे. गोडाच्या पदार्थामध्ये कधीकधी आपण मीठ घालत नाही, पण मीठ घातल्यामुळे ना गोडाच्या पदार्थाची सुद्धा चव अजून जास्त वाढते. त्यामुळे थोडंसं तरी मीठ घालायला विसरू नका. मीठ घातल्यानंतर पुन्हा छान असं बॅटर मी एक 5 ते 6 सेकंद फक्त मिक्स करून घेतलं आहे आणि त्यानंतर लगेचच हे बॅटर जे आहे ना ते भांड्यामध्ये ओतून घ्यायचं आहे. एका साईडला गॅसवरती ना मी एका पातेल्यामध्ये एक प्लेट उलटी करून सुद्धा ठेवलेली आहे आणि ते पातेलं गरम करत ठेवलेलं आहे. तुम्ही ज्यावेळेस इनो वगैरे घालता किंवा मग एखाद्या डब्याला तेल वगैरे लावत असाल ना त्यावेळेसच पातेलं गरम करायला ठेवा. आता इथे बघा सगळं बॅटर यामध्ये मी ओतून घेतलेलं आहे. तोपर्यंत जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, लाईक केलं नसेल ना तर नक्कीच एक लाईक, एक सबस्क्राईब करून घ्या. कारण की नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक लाईक, एक एक सबस्क्राईब हे खूप जास्त मोलाचं असतं. तसाच माझा हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या देशातून, शहरातून पाहत आहात ना हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका. आणि आता आंब्याचा सीझन चालू आहे तर हा आंब्याचा केक नक्कीच एकदा करून पहा. फ्रीजमध्ये ठेवला ना की अगदी थंडगार अशा उन्हाळ्यामध्ये ना असा थंडगार आंब्याचा केक खायला मिळाला ना तर नक्कीच सर्वांनाच आवडणार आहे. आता यावरती मी थोडीशी काजू बदाम टाकून घेतली आहे आणि जे पातेलं गरम करायला ठेवलं होतं ना त्यावरती असं झाकण ठेवून ठेवून दिलेलं आहे. आता इथे ना मी एक 40 ते 45 मिनटं असंच ठेवून दिलं होतं. तुमचं जर पातेलं खूप जास्त खालचं जाड असेल ना तर तुम्हाला थोडंसं अजून 10 ते 15 मिनटं एक्स्ट्रा लागू शकतं किंवा जर पातेलं खूप पातळ असेल ना ते एक 40 मिनटामध्ये तुमचा केक आरामात बेक होतो. बघा पहिल्यापेक्षा बऱ्यापैकी केक आपला फुगलेला आहे. आता सुरीने किंवा एखाद्या चमच्याने वगैरे ना तुम्ही अशा पद्धतीने त्याच्या कडा मोकळ्या करून घ्या. फक्त केक थंड होऊ द्या, म्हणजे हाताला वगैरे भाजणार नाही. जरी हा केक तुम्ही गरम गरम डिमोल्ड केला ना तरीसुद्धा अजिबातच हा चिटकत वगैरे नाही खाली. पण जर थंड करून काढला ना तर मग हातालासुद्धा भाजणार नाही. आता बघा अगदी या पद्धतीने तुम्हाला हा केक काढून घ्यायचा आहे. अजिबातच थोडासुद्धा खाली चिटकलेला नाही पाहू शकता आणि केकला जाळीसुद्धा अगदी छान अशी आलेली आहे. तुम्हाला जर अजून खालच्या साईडने छान सोनेरी रंग आणायचा असेल ना केकला तर अजून तुम्ही 10 मिनटंसुद्धा केक बेक करू शकता, म्हणजे खालून अगदी छान सोनेरी रंग येतो. आता इथे बघा मी ज्या आपण केकमधून डिमोल्ड केलं होतं ना केक ते भांडं दाखवते. अजिबातच त्याला खाली केक वगैरे लागला नव्हता, म्हणजे आपला केक अगदी छान पद्धतीने बेक झाला आहे. कोणत्याही बटर पेपरची सुद्धा गरज पडत नाही जर तुम्ही अशा पद्धतीने केक केला तर. पाहू शकता इथे अगदी छान मऊसूत असा केक तयार झालेला आहे आणि खूप छान असा स्पॉन्जीसुद्धा झालेला आहे.
अगदी तोंडात टाकताच विरघळणारा असा केक तयार झालेला आहे. आता आंब्याचा सीझन चालू आहे, तर आपण नक्कीच आंब्याचे वेगवेगळे प्रकारचे पदार्थ करतो. त्यामुळे नक्कीच अशा पद्धतीचा मऊसूत, सॉफ्ट असा आंब्याचा केक करून पहा. इथे मी तोडूनसुद्धा दाखवते बघा, किती छान अशी जाळी पडली आहे आतून आणि अगदी सॉफ्ट झालेला आहे. अगदी आठवडाभर असाच सुद्धा राहू शकतो. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.